नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी विज्ञानमधील पाठ क्रमांक 8 आपली अस्थिसंस्था व त्वचा हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण शरीरातील काही इंद्रिय संस्था, त्यांची कार्य व शरीरातील त्यांची ठिकाणं यांची ओळख करून घेतली आहे. त्या आधारे हा आपण तक्ता पूर्ण करूयात. शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात. आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे. कधीकधी आपण खेळताना पडतो किंवा आपला अपघात होतो, तेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते. यालाच आपण अस्थिभंग असे म्हणतो. अस्थि म्हणजे हाड. अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला असह्य वेदना होतात व ज्या भागाला अस्थिभंग झाला आहे तेथे लगेचच सूज येते. तुमच्या एखाद्या मित्राचा अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर तुम्ही काय कराल बरं? अशावेळी आपण अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये. तो स्थिर ठेवावा व वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जावे. दवाखान्यात गेल्यानंतर ज्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्ष-किरण प्रतिमा म्हणजेच एक्स-रे इमेज घेतात. अशा प्रकारे आपण दवाखान्यात जाऊन तात्काळ योग्य उपचार करून घ्यायला हवा. एक्स-रे इमेज प्रतिमेचा शोध रॉन्टगेन यांनी लावला आहे. क्ष-किरण प्रतिमेच्या आधारे हाड नेमके कोठे मोडले आहे याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे योग्य उपचार करणे शक्य होते. हाडांचे प्रकार. आपल्या शरीरातील हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. क्रमांक 1 चपटी हाडे, क्रमांक 2 लहान हाडे, क्रमांक 3 अनियमित हाडे आणि क्रमांक 4 लांब हाडे. मानवी अस्थिसंस्था. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो. शरीरातील सर्व हाडे व कुरच्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते. हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी जैविक असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यासारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा मिळतो. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात. सांगा पाहू, या चित्रातील या सांगाड्यांवरून तुम्ही हे प्राणी ओळखू शकता का? त्यांच्या हाडांची रचना कशी आहे ते पहा. हाडांच्या सांगाड्यावरून हे प्राणी निश्चितपणे कोणते आहेत हे आपण ओळखू शकतो. मानवी अस्थिसंस्था ही 2 भागांमध्ये विभागली जाते. अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत. अक्षीय सांगाड्यांमध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवते म्हणजेच मध्यभागी असतात. उपांग सांगाडा हा या मध्य रेषेच्या बाजूच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात, पाय या हाडांचा समावेश होतो.
आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी व आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी व आकारात फरक दिसून येतो. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. उंच व्यक्तीच्या पायातील हाडांची लांबी अधिक असते. अक्षीय सांगाड्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. अक्षीय सांगाडा. कवटी. डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. छातीचा पिंजरा. छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते. त्याला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. पाठीचा कणा. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या 2 कानांमध्ये 3 हाडे असतात. त्यापैकी कडी हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. ते तांदळाच्या दाण्या एवढे व पोकळ असते. त्याचा आकार कडीसारखा असतो. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड मांड्यांमध्ये असते. त्याला उर्विका असे म्हणतात. उपांग सांगाडा. हात व पाय. मानवी शरीरात 2 हात व 2 पाय असतात. हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात. सांधे 2 प्रकारचे असतात. सांध्याचे 2 प्रकार: चलसांधा व अचल सांधा. चलसांधा. हाडांची हालचाल होते. उदाहरणार्थ हात, पाय यातील हाडे. अचल सांधा. हाडांची हालचाल होत नाही. उदाहरणार्थ कवटीची हाडे. यामध्ये खालचा जबडा सोडून. सांध्यांचे प्रकार. चल सांध्यांचे काही प्रकार अभ्यासूयात. क्रमांक 1. बिजागिरीचा सांधा. या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते. या सांध्यांची हालचाल 180 अंश कोनात होते. उदाहरणार्थ कोपर व गुडघा. क्रमांक 2. उखळीचा सांधा. या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशेने होते. या सांध्यांची हालचाल 360 अंश कोनात होते. उदाहरणार्थ खांदा आणि खुबा. क्रमांक 3. सरकता सांधा. या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. उदाहरणार्थ मनगट, पायाचा घोटा यामधील सांधे. त्वचा. त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे. त्वचेवर केस असतात.
तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. त्वचा या अवयवामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचा हे आपल्या शरीराचे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात. त्वचेची कार्य. क्रमांक 1. शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे. क्रमांक 2. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे. क्रमांक 3. ड जीवनसत्वाची निर्मिती करणे. क्रमांक 4. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. क्रमांक 5. उष्णता, थंडी यापासून संरक्षण करणे. आणि क्रमांक 6. त्वचा स्पर्श इंद्रिय म्हणून कार्य करते. त्वचेची रचना. मानवी त्वचा ही मुख्यत्वे 2 थरांची बनलेली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात. त्याखालील थराला अंतस्त्व त्वचा म्हणतात. त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. त्यांच्या खाली उपत्वचीय थर असतो. तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. मेलॅनिन. त्वचेच्या थरातील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा, काळेपणा ठरतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. उन्हातून चालून आलो अथवा खेळत राहिलो तर आपण थकतो. पण त्याच वेळी आपली त्वचा ओलसर झालेली दिसते. यालाच घाम म्हणतात. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात. त्यांना घर्मग्रंथी म्हणतात. आपण उन्हात खेळलोत किंवा इतर कारणाने शरीराला श्रम झाले की शरीराचे तापमान वाढते. तेव्हा घामाची निर्मिती होते व आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37°C जवळपास कायम राहते. निरीक्षण करा व चर्चा करा. तुमची त्वचा व तुमची आजी किंवा आजोबांच्या अथवा घरातील वृद्ध व्यक्तींच्या त्वचेचे निरीक्षण करा. काय फरक दिसतो? मुलांनो, जसे वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते. मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही. म्हणून वयस्कर व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. माहीत आहे का तुम्हाला? आपल्या केसांचा रंग मेलॅनिनमुळेच ठरतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे, तर भुरे किंवा पांढरट केस मेलॅनिनमधील गंधकामुळे आणि तांबडे केस हे मेलॅनिनमध्ये लोह असल्याने आपल्याला पाहायला मिळतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी ती स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असते. त्वचेच्या रंगावरून भेदभाव करणे हे अशास्त्रीय व गैर असून कृत्रिमरित्या गोरे होण्याचा अट्टहास टाळावा. आपण या पाठातून काय शिकलो? शरीरातील सर्व हाडे व कुरच्या मिळून अस्थिसंस्था बनते. हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो. शरीराच्या बाहेरील आवरणाला त्वचा म्हणतात. शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था व त्वचा करतात. अस्थिसंस्था
व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. मानवी अस्थिसंस्थेचे कवटी, छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, हात व पाय असे भाग पडतात. मानवी त्वचेचे अंतत्वचा व बाह्यत्वचा असे 2 थर असतात. अशा प्रकारे आज विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 8 आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाविषयी माहिती पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.